नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याकडे एक सब्जेक्ट आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, त्याला इन शॉर्ट आपण मॉस असं म्हणतो। बघा त्यातला एक आपल्याकडे चॅप्टर आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, खूप इझी चॅप्टर आहे। बघा त्यातला एक आपल्याला टाइप आहे, त्या टाइप मध्ये आपल्याला बघा कोणत्या कोणत्या गोष्टींचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे। तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्क्वेअर, त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर, परत हॅलो स्क्वेअर अँड हॅलो रेक्टँग्युलर सेक्शन, या सेक्शनचा हा आपण टाइप बघणार आहे। बघा 3-4 सेक्शन आहेत, तर ते सेक्शन आपण आज घेणार आहोत। बघा याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले, एवढे तर तुमचे फॉर्म्युले एकदा लर्न झाले त्यानंतर हे चॅप्टर खूप इझी होऊन जाईल। बघा त्यातला पहिला जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे फॉर अ रेक्टँग्युलर सेक्शन, फक्त आपण एक रेक्टँग्युलर सेक्शन साठी ऑब्झर्व करू। तर बघा रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये एरिया तुम्हाला माहिती बी इंटू डी, बी म्हणजे ब्रेथ आणि डी म्हणजे डेप्थ, लक्षात ठेवा। बी इंटू डी म्हणजे त्याला आपण लेंथ इंटू ब्रेथ असं म्हणतो। तशा पद्धतीने हा एरियाचा आपल्याकडे एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आला बी इंटू डी। नंतर बघा एक्स ऍक्सिस साठी म्हणजे आय एक्स एक्स, म्हणजे बघा समजा अशी आपल्याकडे एक फिगर आहे, असा एक रेक्टँगल आहे, आलं लक्षात। याला आपण नाव देऊ ए बी सी डी। बघा हा इथे एक्स एक्स दिसतोय बघा आपल्याला अशा पद्धतीने, म्हणून हा बघा इथे आय एक्स एक्स। मग हा जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, बघा हा सेक्शन त्याचा, तर त्याचा फॉर्म्युला आहे आय एक्स एक्स साठी बी डी क्यूब अपॉन 12, तोच आपल्याला आय वाय वाय म्हणजे वाय ऍक्सिस साठी बघा आपल्याकडे सेक्शन फॉर्म्युला असणार आहे डीबी क्यूब डिवाइड बाय 12। म्हणजे चेंजेस कुठे गेला बघा, एक्स ऍक्सिस साठी बघायला गेला तर इथं आहे बी इंटू डी क्यूब अपॉन 12 आणि इथं आपल्याकडे आहे डी इंटू बी क्यूब अपॉन 12, म्हणजे इथे फक्त डी पुढे घ्या आणि इथं बी पुढे घ्या। त्यानंतर बघा सेम कंडिशन राहील। आता हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे, हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये बघा एरिया इज इक्वल टू कॅपिटल बी इंटू कॅपिटल डी मायनस स्मॉल बी इंटू स्मॉल डी। म्हणजे बघा हॉलो रेक्टँगल, बघा समजा अशा पद्धतीने हा एक रेक्टँगल आहे आणि हा एक आपल्याकडे हॉलो रेक्टँगल आहे। म्हणजे याची जी काही ब्रेथ तुम्हाला दिली ही कॅपिटल असणार आहे आणि याची जी डेप्थ आहे ती पण कॅपिटल असणार आहे। मधला जो आहे त्याची ब्रेथ बघा स्मॉल आणि याची जी डेप्थ आहे ती पण स्मॉल। म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे बाहेरच्या ब्रेथ डेप्थ मधनं म्हणजे बाहेरच्या एरिया मधनं आपण आतला एरिया काय केला मायनस केला, आणि लक्षात। तर हा हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन साठी त्याचा सेक्शन फॉर्म्युला बघा एक्स ऍक्सिसचा 1/12, इथे बघा कॅपिटल बी इंटू डी क्यूब मायनस स्मॉल बी इंटू स्मॉल डी क्यूब। म्हणजे सेम सेक्शन फॉर्म्युला जसं एरियाला जसं आपण केलं बाहेरच्या च्यातनं मधला एरिया आपण जसं मायनस केला आहे, सेम कंडिशननी सेक्शन फॉर्म्युला सुद्धा आपल्याला मायनस करायचा आहे, म्हणजे कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब। तसंच बघा वाय ऍक्सिस साठी त्याचं सेक्शन 1/12 डीबी क्यूब मायनस स्मॉल डीबी क्यूब। बघा जसं इथे बीडी क्यूब मायनस स्मॉल बीडी क्यूब होता, तसं इथे फक्त उलटा केले म्हणजे डीबी क्यूब मायनस स्मॉल डीबी क्यूब। लक्षात, हा झाला हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन। पुढे बघा फॉर स्क्वेअर सेक्शन। आता स्क्वेअर हा आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, स्क्वेअर मध्ये बघा समजा आपण एक स्क्वेअर काढला, बघा हा एक बी आहे आणि हा एक डी आहे, आलं लक्षात। परत स्क्वेअर मध्ये पूर्ण चारीची बाजू आहे, त्या चारी बाजू कशा असणार आहे सेम असणार आहे। म्हणजे इथे बी असेल तर इथे बी आहे, म्हणजे हा बी आणि हा सुद्धा बी, कारण साइड म्हटले साइड स्क्वेअरच्या साइड कशा असतात सगळ्या इक्वल असतात। म्हणून फॉर्म्युला बघा आपल्याकडे एरिया बी इंटू बी, एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला साइड इंटू साइड म्हणजे साइड स्क्वेअर म्हणजेच बी इंटू बी म्हणजे काय झाला तो बी स्क्वेअर। त्यानंतर त्यांचा सेक्शन फॉर्म्युला बघा एक्स ऍक्सिसला सुद्धा आणि वाय ऍक्सिसला सुद्धा स्क्वेअर असल्यामुळे चारही बाजूचे सारखे असेल, तर म्हणून दोघांचा आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय। सेक्शन फॉर्म्युला कॉमन असणार आहे बी इंटू डी क्यूब अपॉन 12। तर बघा इथं बी समजा मी तुम्हाला लिहून दाखवतो, हा बी आहे, बघा डी डेप्थ सुद्धा आपल्याला किती दिसते याची बी दिसते, म्हणून बी चा क्यूब अपॉन 12 बरोबर। याची पॉवर बघा 1 आहे, बी इंटू बी बी राहिला, याची पॉवर 3 + 1 4 अपॉन 12 म्हणजे बी रेज टू 4 अपॉन 12। हा स्क्वेअरचा सेक्शन फॉर्म्युला झाला, लक्षात ठेवा आय एक्स एक्स आणि आय वाय वाय, बी 4 रेज टू अपॉन 12। बघा पुढे त्यानंतर तुम्हाला सेक्शन मध्ये बघायला गेला तर पूर्ण
पॅरलल ऍक्सिस तुम्हाला काढायचा आहे तर अशा वेळेस काय करा, एक्स ऍक्सिसचा आणि वाय ऍक्सिस जो सेक्शन आहे त्यांची काय करायची ऍडिशन. जे समजा आपण इथे जे फाइंड आउट केले, समजा रेक्टँग्युलर सेक्शन असेल, साधा रेक्टँगल असेल तर याचं जे काय आलेलं आन्सर असेल, याचं आलेलं आन्सर असेल, त्या दोघांची ऍडिशन करा. हॉलो मध्ये समजा आलेला असेल तर हॉलो मध्ये सुद्धा या दोघांची, ज्या दोघांचे जे आन्सर निघालेले त्यांची ऍडिशन करा. आलं लक्षात. त्यानंतर बघा के, तुम्हाला इथे के दिसतोय तर के म्हणजे कोण असतो, रेडियस ऑफ गायरेशन. बघा रेडियस ऑफ गायरेशन हे एक्स ऍक्सिसचा आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट आय एक्स एक्स अपॉन ए, म्हणजे एक्स ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला डिवाइड बाय एरिया. त्यावेळेस तो एक्स ऍक्सिसचा रेडियस ऑफ गायरेशन इथे तुम्हाला निघेल. त्यानंतर बघा रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला काढायचं आहे वाय ऍक्सिस साठी तर सेम फॉर्म्युला आहे, फक्त एक्स एक्स काढून तिथे वाय वाय पुटअप करा. बघा अंडर रूट आय वाय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ऍक्सिसचा आणि त्याला डिवाइड बाय टोटल एरिया. त्यानंतर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, हा पण आपल्याला कधी कधी फाइंड आउट साठी येतो. तर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेसचा फॉर्म्युला आहे आय जी प्लस ए एच स्क्वेअर. आय जी म्हणजे इथं काय असतो आपला आय एक्स एक्स प्लस एरिया इंटू एच स्क्वेअर. आता तुम्हाला वाटतं एच काय आहे, एच म्हणजे डिस्टन्स बिटवीन, बघा हा एक्स मला इकडे एक्स एक्स दिसतोय ना, डिस्टन्स बिटवीन या एक्स एक्स ऍक्सिस, बघा त्याच्यातला आपल्याला हा एच आहे. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने एवढे तुम्ही ह्या टाइपवरचे फॉर्म्युले लर्न झाले तर याच्यावरती बघायला गेलं तर 4 मार्क आणि 6 मार्क साठी एक्झाम्पल येत असतात. म्हणून फॉर्म्युले व्यवस्थितरित्या प्रिपरेशन करा. याच्यानंतर आपण जो काही नेक्स्ट व्हिडिओ बनवू त्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याच्यावरचे आपण एक्झाम्पल बघणार आहोत. म्हणून आत्ताच व्यवस्थित फॉर्म्युले प्रिपेअर करा.